नमस्कार, AR न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची मोठी बातमी बीड जिल्ह्यातून केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिडे यांचा भीषण अपघात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि यामागे काही संशयास्पद बाबी आहेत का? तर चला पाहूया सविस्तर. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे हे लातूर अंबाजोगाई महामार्गावरून प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास रेणापूर फाट्याजवळ त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि वेग जास्ती झाल्यामुळे गाडी पलटी झाली आणि गंभीर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीची पूर्ण चक्काचूर झाली आणि या अपघातात तहसीलदार राकेश गिडे यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ते गाडीत एकटेच होते आणि स्वतः गाडी चालवत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या अपघातानंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात? कारण घटनास्थळावरून काही महत्त्वाच्या सूचना गायब असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तहसीलदारांचा मोबाईल आणि लॅपटॉप सापडल्या नसल्याने संशय वाढत आहेत. तर काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. म्हणूनच आता या अपघातातील सत्य काय आहे हे तपासूनच स्पष्ट होणार आहे. राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक विधानामुळे महसूल विभागात आणि बीड जिल्ह्यातील शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांचा कामाची आठवण देखील केली आहे. तर ही होती बीडमधील तहसीलदारांच्या अपघाताची मोठी बातमी.